नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपलं काकूंचं 888 किचन या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपण आज मोदक बनवतो आहे. गव्हाचे मोदक बनवतो आहे. गव्हाचे मोदक बनवतो आहे आपण. चला मग बघूया साहित्य. हो, पुढचं काय म्हणत होती मम्मी? काही सांग ना. मोदक बनवतो आहे आपण. त्याच्यामध्ये खोबरं आणि गूळ टाकून मोदक बनवून राहिलो. बरं ठीक आहे, चला. लागतात असे खोबरं किसून घेऊया. कुणाला आवडतात उकडीचे मोदक कमेंट करून सांगा. आम्हाला तर खूप आवडतात आणि गव्हाच्या पिठाचेच आवडतात. तांदळाचे आवडतात पण मग ते कधी कधी आवडतात, पण जास्त करून आम्हाला हेच आवडतात. खायला छान लागतात ना म्हणून. खोबरं किसायचं सगळ्यात मेहनतीचं काम आहे. मोठ्याने केलं की लवकर लवकर होऊन जाते. छोट्याला खूप टाइम लागतो ना, यामुळे होऊन जाते लवकरच. भरभर केलं की होऊन जातं. या पद्धतीने बनवून बघा मोदक, नक्कीच आवडेल. बघा खोबरं किसून झालंय आपलं, बघू शकता. चला आता आपण हे करून घेऊया. गोळ्यांच्या भेळ्या आहे ह्या छोट्यावाल्या. छान आहेत ना, क्यूट. हां, वितळण्यापेक्षा असं छान होऊन जातं. खिसून घेतला ना तर एक जीव लवकर होऊन जातो तो. कारण आपल्याकडे काही गूळ पावडर नाही आहे. होती आपल्याकडे पण संपून गेली ती. आणि गोड हवं तेवढंच घाला, म्हणजे थोडं प्रमाण सम प्रमाणात असेल तर छान लागतं ते. म्हणजे सॉरी हां, सगळा गूळ खिसून घेऊया आता आपण छानपैकी. बघा झाले आपलं सारण. गूळ टाकलाय आणि कधी कधी याला तुम्ही काही जण दूध टाकून थोडंसं कढईमधून काढून पण घेतात, पण त्यापेक्षा असं डायरेक्टली केलं ना तर खूप छान लागतं. चला आता आपण तयारी करूया. आता लाट्या करून घेऊया आपण. लाट्या बनवून घेऊया आता चांगल्या आणि मग बनवूया. चला आता आपण लाटी बनवून घेऊया चांगली एक प्रकारची. आणि एक मोठी पोळी बनवतात ना तशी आपण पोळी बनवून घेऊया. अगदी सर 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 फटाफट फटाफट. जितकी पातळ लाटता येईल असं विचार करू नका की पातळच लाटायची. आपल्याला थोडीशी अशी मिडियम सर लाटायची की जेणेकरून आपल्याला, कारण एक एक करण्यामध्ये खूप टाईम जातो आणि असे केले ना तर फटकन होऊन जातात. आणि लहान मुलांना अगदी इतके आवडतात ना हे मोदक, खूप छान लागतात. हेल्दी असतात गव्हाच्या याच्यामध्ये. चला थोडंसं जास्त पातळ पण नाही लाटायचं. आणि आता आपण ह्या वाटीच्या साह्याने आपण गोल गोल पुऱ्या लाटून घेतो ना तशी लाट्या करून घेऊया आपण त्याच्या. हे बघा
आणि त्याच ताटामध्ये ठेवून घेऊया. ज्या ताटात आपलं सारण आहे ना त्याच्यातच ठेवूया, म्हणजे कसं लवकर लवकर होईल. 3 4 6, म्हणजे एका पोळीमध्ये आपल्या 6 लाटा तयार होतात बघा. आणि किती छान एक सारख्या होतात ना त्याच्यामुळे. चला अशा प्रकारे दुसरी पण बनवून घेऊया. केवढी मोठी लाटली आता, याच्या पण आपण हे काढून घेऊया, लाट्या काढून घेऊया. पाऊस येत नाहीये, नुसतं गरम होतंय, नुसतं गरम होतंय सारखं. किती सहन करायचं आपण किचनमध्ये, फॅन पण नाही इथे. तर बघा कसे मोदक झालेत आपले छानपैकी. बघ, हो ना, असे लवकरात लवकर होतात आणि दिसायला किती छान दिसतंय बघा. बघू आता लगेच दुसरा एक करून घेऊया. पारी घ्यायचे, त्याच्यामध्ये टाकायचं हे चांगलं जेवढं लागेल तेवढं. आणि नंतर मग असं असं करून घ्यायचं, असं करून घ्यायचं, इकडनं जोडून घ्यायचं, इकडनं पण जोडून घ्यायचं. अशा कळ्या पाडायच्या त्याला. ज्यांना जमत नाही आहे ते पण आरामात करू शकता. इकडे बघा, ह्या अशा अशा कळ्या पकडायच्या त्याच्या आणि सगळ्या कळ्यांना एकसारखं जोडून घ्यायचं. असं असं करायचं. आणि हे बघा, हां बघा किती छान झाले आपला मोदक, बघू शकता. बघा हल्ली सगळे मोदक हे तयार होऊन झालेले आणि गव्हाच्या पिठाचे मोदक आहे. तर आता आपण तळून घेऊया छानपैकी. चला आता कढई ठेवली आपण गॅसवर, दिसत असेल तुम्हाला. अंधार खूप आहे ना, रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे. मागच्या वेळेस असंच काहीतरी कुटाणे केले आम्ही मायलेकीने, आणि तेव्हा असं झालं की म्हणजे नेमकं प्रॉब्लेम असं झाला ना की थोडंसं खाली करूया, कारण ते दिसतच नाही आहे ना अंधार असल्यामुळे. कढईत काळी झाली कढई आणि काही दिवसांना असं झालं. आता तेल गरम झालं की आपण आपले मोदक छानपैकी तळून घेऊया. एक एक करून सगळे टाकून घेऊया. काळजीपूर्वक टाका. गॅसची फ्लेम थोडी स्लोच ठेवा, नाहीतर आपले मोदक कच्चे राहू शकतात. बघा बघा किती छान झाले. मंद आचेवर पहिले थोडंसं कमी तेलामध्ये आपण त्याला चांगले होऊन देऊया आणि नंतर मग आपण फुल गॅस करूया. नाहीतर मोदक हे कच्चे राहून जातात, असे कच्चे. बघा आता थोडासा कलर त्याचा थोडा बदलायला लागला ना, तर मग आपण गॅस फुल करूया. बघा आता कलर बदललाय. आता छानपैकी फुल याच्यात आपण भाजून घेऊया.
जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपण तळून घेऊया सगळ्यांना. आणि खूप लवकर होतात हे मोदक. मुलांना तर आवडतात पण मोठ्यांना पण तेवढेच आवडतात, पौष्टिक होतात ना. बघा त्याचा कलर चेंज होतोय आता थोडा थोडा. आता वर यायला लागले म्हणजे आपले मोदक हे तयार झालेत आता, हो ना? है ना मम्मी, झालेत ना का? सगळे झाले छानपैकी मस्त खरपूस असे. आणि आपला एकही मोदक फुटला नाही बघा. मग झाले पण ते काढून घ्या आता. त्याला काढून घेऊ आता ताट्यामध्ये. चला आता दुसरी बॅच टाकून घेऊया. गॅस कमी करून घेऊया कारण तेल चांगलंच तपलंय ना आपलं. उलट्याने आपण आता सगळं करून घ्या. उलट्या झाल्याने पलटून घेऊया सगळे. चला बघा कसे झालेत आता, बघू शकता. फोकस पूर्ण असे अतिशय छान झालेत असे. आणि मस्त टम्म फुगलेत असे, लगे टम्म फुगले चांगले. आणि वाजता असा घमघमाट सुटलाय घरामध्ये, काय सांगू तुम्हाला. तुम्ही नक्की करून बघा. आणि काकूच्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या काकूंना मोटिवेट करा जेणेकरून ती तुमच्यासाठी असेच घरगुती आईच्या मायेने तुमच्यासाठी पदार्थ बनवेल. बघा होत आलेत आपले मोदक छानपैकी. मस्त झालेत, अगदी दिसायलाही सुंदर झालेत आणि खायला पण अप्रतिम आहेत, अप्रतिम. गॅस बंद करून टाकायला झालेत ते. आता काढून घेऊया आपण. गॅसही आता संपला, मग दुसरा सिलेंडर लावा लागला आम्हाला. चला आता सगळे काढून घेऊया तेल पाहिजे. त्याचं तेल जे आहे ते आपण निथरून आपले मोदक हे सगळे काढून घेऊया. रात्रीचा टाईम आहे त्यामुळे बघा किती छान मोदक झाले, बघू शकता. अप्रतिम झालेत आणि खायला पण खूप खुसखुशीत झालेत. लहान लेकरांना तर आवडतात पण मोठ्यांना, आजोबाला, आजीला, काका काकीला सगळ्यांना आवडतात आणि मनसोक्त खातात. मला तर खूप आवडतात, आमच्या घरामध्येही खूप आवडतात. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. आणि तुमचा फीडबॅक जो आहे तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.